महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे। मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर। साकी नाक्यातील खैराणी रोडवर मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू, मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला। मॅनहोल दुर्घटना प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, महापौर रितू तावडेंची ग्वाही। कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संजय घाडींचा अश्विनी भिडेंवर खापर। अशा घटनांना मुंबई मनपा आयुक्त जबाबदार, अश्विनी भिडेंवर कारवाई करा, उपमहापौर संजय घाडी यांची मागणी। साकीनाका दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा, कंत्राटदारावर तातडीनं गुन्हा दाखल करा, अमित साटम यांची सभागृहात मागणी। मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ, गेल्या 3 दिवसात 7 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, धोकादायक झाडांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित। चुकीचं इंजेक्शन दिल्यानं महिलेचा मृत्यू, नवी मुंबई मनपा आयुक्त दालनाबाहेर मनसेचं आंदोलन, इंजेक्शनमुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। आदित्य ठाकरेंकडे भविष्याचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बघतो, आमदार सुनील शिंदेंचं मोठं वक्तव्य, कट्टर शिवसैनिक असल्याचंही विधान। लातूरमधील शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा, झी24 तासच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्याने मानले झी24 तासचे आभार। नमस्कार, मी संदीप देसाई। संध्याकाळी 6च्या महाराष्ट्र प्राईम टाइम या खास बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली मोठी बातमी, मुंबई पावसामध्ये वेगानं धावणारं शहर, आणि पण याच पावसामध्ये सुरक्षिततेकडे मात्र झालेली एक चूक एका कुटुंबाचा आधार हिरावून घेते, तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात। साकी नाक्यातील खैराणी रोडवर मॅनहोलमध्ये संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान मॅनहोलवर बोलत, मोबाईलवर बोलत जात असताना रस्त्यानं चाललेले एक व्यक्ती, 53 वर्षीय असलम शेख उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि पाण्याचा प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेलेले आहेत। आणि याविषयीच बोलण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रितू तावडे, जी आपण बघतोय तुम्ही निलंबनाची कारवाई तर सगळ्या अधिकाऱ्यांवर केली आहे, पण या सगळ्याला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होतोय। मुंबईकरांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे। अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी साकी नाक्याला घडलेली आहे। पावसाचा रेड अलर्ट असताना सुद्धा या ठिकाणी मॅन्युअल्सचं झाकण ओपन करून त्या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम या लोकांनी हातात घेतलं होतं। बरं, हे काम करत असताना त्या ठिकाणी बॅरिकेड्स नव्हते किंवा कोणी उभं नव्हतं, त्यामुळे ती बिचारी चालत येणारी व्यक्ती फोनवर चालत येत होती आणि अचानक जाऊन ती त्या मॅन्युअल्समध्ये पडली आणि त्या असलम शेख 45 वर्ष, मी आता राजावाडीमध्येच उभी आहे, त्यांच्या कुटुंबियांना भेटले आणि त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे त्या ठिकाणी। अतिशय बेजबाबदारपणा हा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून, एल वॉर्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे, हे 2 वर्षापूर्वी जाळी बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि हे जाळी 2 वर्षापूर्वीचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर माझाही या पालिका प्रशासनाला हा सवाल आहे की जर 2 वर्षापूर्वीचं होतं तर तुम्ही आता असंही पाऊस उशिरा आला तर गेले 2 महिने तुम्ही काय करत होता? या 2 महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम करायला पाहिजे होतं आणि इतका मोठा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दिसल्यामुळे आणि ह्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत त्याच्यामध्ये झाल्यामुळे आपण तात्काळ या ठिकाणी त्या ठिकाणचे वॉर्ड ऑफिसर हेर्लेकर असतील, एई असतील, सब इंजिनियर आणि कनिष्ठ अभियंता यांना आपण निलंबित केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपले ह्यांचं जे कुटुंबीय असलम शेख, त्यांना मी या ठिकाणी 10 लाखाची मदत सुद्धा अगदी रितू तावडेजी, तुम्ही तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे, 10 लाख रुपये त्या कुटुंबाला, पण पैशानं ही हानी भरून निघणारी नाही। पहिला प्रश्न असा आहे, उपमहापौर आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करताय, तुम्ही म्हणताय प्रशासनाचा हलगर्जीपणा, महापौर उपमहापौर म्हणून जबाबदारी आहे की नाही, हा मुंबईकरांचा सवाल आहे रितू तावडेजी।
100% आहे. या ठिकाणी महापौर म्हणून माझी जबाबदारी आहे, या ठिकाणी उपमहापौर म्हणून संजय घाडी यांची जबाबदारी आहे. परंतु तुम्हाला सांगते, या ठिकाणी महापौर म्हणून मी पूर्ण ज्यापासून मेयर झाले त्यापासून पूर्ण मुंबईच्या रोडवरती प्रत्येक गल्लीमध्ये मी जाऊन सगळ्या पाहणी करते. रिव्ह्यू मिटिंग्स घेतलेत पालिकेच्या प्रशासनाचे. मग नाल्यावरती असेल, CC रोड असतील, त्या CC रोडला असलेल्या बाजूची झाडं असतील किंवा हे मॅनहोल्स असतील, त्याच्यावरची झाकणं असतील, त्याच्यावरच्या जाळ्या असतील, पंपिंग स्टेशन्स असतील. भरपूर पाऊस पडला, सखल विभाग असेल तर पाण्याचा निचरा होण्यासाठी ॲडिशनल पंप स्टेशन असतील. या सगळ्याची पाहणी आम्ही या ठिकाणी करतोय. ज्या ठिकाणी निर्देश द्यायचे त्या ठिकाणी आपण देतोय. हे संपूर्ण आणि सर्वात जास्त जर माझं लक्ष जर कशावरती असेल तर ते झाडं आणि या ठिकाणी रस्त्यावर असलेले मॅन्होल्स, त्याची झाकणं, त्याची लीड व्यवस्थित लागली आहे की नाही, त्याच्या जाळ्या व्यवस्थित बसल्या आहेत की नाही, याकडे मी प्रकर्षाने लक्ष देऊन त्याचे जे निर्देश आहेत ते संबंधित अधिकाऱ्यांना पण मी दिलेले आहेत. माझ्याबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे मॅडम, त्यांनीही या पद्धतीचे निर्देश प्रत्येक वेळा वेळोवेळी मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांना दिलेले आहे. पण ही फार मोठी चूक एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडनं घडलेली आहे. एवढे निर्देश, एवढ्या SOP, एवढे नियम सांगूनसुद्धा एवढ्या भर पावसामध्ये ते मॅनहोल ओपन करून त्या ठिकाणी जाळी बसवण्याची घाई नव्हती. आणि मी तर ह्याच्याही पुढे जाऊन सांगेल की एवढी माहिती मला कळाली की ज्या मॅनहोलचं त्यांनी झाकण ओपन केलं होतं त्याला तिथे जाळी बसवण्याची गरजसुद्धा नव्हती. तर त्या मॅनहोलचं झाकण ओपन का केलं आणि ती जाळी बसवण्यात काय येत होती याची पूर्ण आम्ही समिती गठीत केली आहे. ॲडिशनल कमिशनर बिपिन शर्माजी यांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती गठीत नेमलेली आहे आणि चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्याचा अहवाल पण या 3-4 दिवसामध्ये. ऋतू तावडेजी, आपण बघितलं आज मॅनहोलमध्ये पडून एका 53 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. 2 दिवसांपूर्वी एका निष्पाप विद्यार्थ्याचा स्कूल बसवर झाड कोसळून मृत्यू झालेला आहे. मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का, असा एक संतप्त सवाल आहे. कारण तुमचे आमदार सुद्धा विधानसभागृहामध्ये मागणी करतायत की अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. महापालिकेचे अधिकारी सभागृहात जर बोलवलं तर उपस्थित राहत नाहीत. अशा प्रकारचा सर्वपक्षीय आमदारांचा आक्षेप आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. आज तुम्ही कारवाई केली ह्या 4 अधिकाऱ्यांवर, ठीक आहे, पण परवाचा पण विषय महत्वाचा आहे. काही ज्या नाही, परवाचा पण जो विषय झाला, झाड पडलं त्या ठिकाणी चेंबूरला 11व्या रोडवरती, अतिशय दुर्दैवी घटना. त्या आईवडिलांनाही मी भेटले. मी सुद्धा स्पीचलेस होते की मी काय त्या आईला आधार देऊ, कारण तिने तिचा एकुलता एक मुलगा गमावलेला आहे. परंतु त्या ठिकाणी मी त्याच्या अगोदर त्याची पाहणी केली होती. त्याचा ऑडिट करा, त्या झाडांकडे बघा. सगळं सिमेंटचं पाणी त्या झाडांमध्ये जात आहे, त्या झाडांच्या आजूबाजूला सिमेंटच्या पडदी तयार होतात आहे, त्या काढा. अशा पद्धतीचे आदेश निर्देश वारंवार आम्ही दिलेले आहेत. ज्या मिटिंग्स घेतो त्या मिटिंग्समध्ये आम्ही ॲडिशनल कमिशनर असतील त्यांना उपस्थित राहायला पण सांगतो. त्यांनाही मी सूचना देते. या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पण त्या मिटिंग्स लागल्या जातात. पण तरीसुद्धा इतकी मोठी जर ही चूक जर एल वॉर्डच्या पालिका प्रशासनाच्या माध्यमातून झालेली आहे तर त्यांच्यावर तर निश्चित कारवाई केलेलीच आहे. त्यांच्यावर निलंबन पण आलेलं आहे. परंतु ह्याच्या पुढे हा जो चौकशीचा अहवाल आला तर त्या कॉन्ट्रॅक्टवरती सदोष मनुष्य ह्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच पद्धतीने ह्यांच्यावरती करा, ही माझी मागणी याच्या पुढे असेल. अगदी ऋतू तावडेजी, काही वेळापूर्वी या सगळ्या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी आरोप केलेला आहे, या भाजपचे महापालिकेमध्ये सत्ता आल्यापासून फक्त कंत्राटदारांचं आणि ठेकेदारांचंच भलं व्हायला लागलंय. मुंबईकर रडतोय आणि ठेकेदार खुश आहेत, असा त्यांचा आरोप होता. आदित्यजींना मी एवढंच सांगेल की अशा वेळी राजकारण करू नका. जर तुम्ही सुरुवातच केली आहे तर शेवट ह्याचा आम्हीच करू. मग की काय तिने त्यांच्या 25 वर्षामध्ये केलं आहे, आतापर्यंतचा रेकॉर्ड जर काढला गेले 25 वर्षाचा मॅन्युअलमध्येच गेलेल्या लोकांचा तर भरपूर निघेल. पण आता ही वेळ नाही आहे. मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी मृत फॅमिलीची फॅमिलीसुद्धा माझ्या बाजूला उभी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी राजकारण करणार नाही. पण ज्या ठिकाणी बोलायची वेळ आली तर आदित्य ठाकरेंना मी सुद्धा चांगलं उत्तर देऊ शकते की काय काय त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे. परंतु आता ही वेळ नाही आहे. आता एवढंच बघायचं आहे की येणारा पाऊस आता हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की ओपन मॅन्युअल नव्हतं, हे मॅन्युअल बंद होतं, हे पॅक होतं, ह्याच्यावर झाकण व्यवस्थित लावलेलं होतं, ते काढून त्याच्यात जाळी टाकण्याचं काम चालू होतं. म्हणून मी वारंवार बोलते की जेव्हा हे मी ऐकते की टीव्हीच्या माध्यमातून दाखवलं जातं की ओपन होतं, तर हे ओपन नव्हतं, हे बंद होतं. परंतु ही वेळ
आणि ह्या अगदी ही वेळ पावसामध्ये ओपन राजकारणाची करणं हे नाही. चुकीचं होतं. तर ते चूक झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित सुद्धा केलेले आहे. अगदी ऋतू तावडेजी, पुढचा माझा एक त्यामुळे शेवटचा पाठीशी प्रश्न मी घालण्याचं विचारतोय काम की या कुठेच सगळ्यामध्ये केलेलं तुम्ही म्हणत होतात की आढावा बैठका घेतल्या, आयुक्तांनी आढावा बैठक घेतली, सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सना बोलवलं, या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा आढावा बैठक घेतल्या. मात्र आढावा बैठका घेऊन अधिकारी माहिती देत आहेत, कामं झाली असं सांगतायत, कुठंतरी अधिकारी चालढकल करतायत किंवा थातूर मातूर माहिती देत आहेत आढावा बैठकांमध्ये, असं तुम्हाला वाटतंय? आणि जर अशा पद्धतीने त्या थातूर मातूर माहिती देणार असतील महापौरांना, आयुक्तांना, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही? नाही, आता लक्षात घ्या, 4.5 वर्ष प्रशासकीय या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर हे इलेक्शन्स झाले आहेत, आता कॉर्पोरेशन आलेले आहे, या ठिकाणी प्रत्येक वॉर्डला नगरसेवक आलेले आहेत. जर त्यांची ती प्रॅक्टिस असेल गेल्या 4.5 वर्षाची, तर ती आता चालणार नाही. या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक त्या वॉर्डला सजग आहे, तो फिरतोय, तो प्रत्येक गोष्टीची पाहणी करतोय. त्या ठिकाणची झाडे असतील, रस्ते असतील, नाले असतील, पाणी असतील, या सगळ्यांची पाहणी प्रत्येक नगरसेवक करतोय. तर आता अधिकाऱ्यांना पण तेवढं सोपं राहिलं नाहीये. आपण बोलतो ना तिसरा डोळा, त्या पद्धतीने कितीही बोलतो ना की मांजर डोळे दूध पित असेल, तिला असं वाटतं की मला कोणी बघत नाही, तर अशातला तो भाग नाहीये. आता सगळेजण तुमच्यावरती लक्ष केंद्रित करू नये. या ठिकाणी मग महापौर, उपमहापौर असतील, सगळ्या समितीचे अध्यक्ष असतील किंवा वॉर्डवर असलेले नगरसेवक असतील, सगळ्यांचं 4 कॉर्नर्स लक्ष या अधिकाऱ्यांवरती आहे. तेवढं सोपं आता या अधिकाऱ्यांना राहिलेलं नाही. आणि आम्ही जरी सत्तेत असलो तरी या ठिकाणी अधिकाऱ्यांना, प्रशासनाला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी करणार नाही. अगदी ऋतू तावडेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आणि पुढच्या काळामध्ये, आता इथून पुढच्या काळामध्ये तरी महापालिका प्रशासन असेल, महापालिकेचे अधिकारी असेल, मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेतील, मुंबईकरांचा जीव गंभीरतेनं घेतील, एवढीच अपेक्षा बाळगूया. धन्यवाद पुन्हा एकदा. यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी. साकीनाका परिसरामध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. आणि या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. तसंच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश सुद्धा दिलेत. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून मुंबईतल्या सर्व मॅनहोलची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. काढलं मॅडम, काढलं बाहेर काढलं. हिरलेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या. हिरलेकर पण म्हणाले की मॅडम, मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी, सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं, हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे. तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे. केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या. आम्ही आज रस्त्यावर कसे आहोत त्या पद्धतीतून तुम्ही काम करा. परंतु ही चूक आहे. प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ऑन द स्पॉट आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित केलं. त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत, एल विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि एसओ विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे. जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. तर मृताच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महापौर ऋतू तावडे यांच्याकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्या 2 दिवसांमध्ये सर्व मॅनहोलची तपासणी होणार आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी मी पालिका प्रशासनाला सांगितले. मान्य आहे, 10 लाख रुपयेचा प्रश्न नाहीये. आता कुटुंबाला आधार पाहिजे, कारण त्यांच्या त्या घरातला कर्ता व्यक्ती या ठिकाणी करणार, तेही करणार. पण या ठिकाणी प्रशासनाला पाठीशी घालायचं काम नाही आणि या ठिकाणी आम्ही ऑन द स्पॉट कारवाई पण केलेली. पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी
पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेशसुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि SO विभागाला देण्यात आलेले आहेत आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. तर या प्रकरणामध्ये 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. हे कोणकोणते अधिकारी आहेत त्यावर एक नजर टाकूया. धनाजी हेर्लेकर, सहाय्यक आयुक्त L विभाग, यांचं निलंबन करण्यात आलंय. दीपक चौगुले सहाय्यक अभियंता आहेत, त्यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. अभिजित चौगुले कनिष्ठ अभियंता, त्यांचंही निलंबन करण्यात आलंय. आणि चौथे अधिकारी आहेत उत्तम पाटील, सहाय्यक अभियंता, त्यांचंही या प्रकरणामध्ये निलंबन करण्यात आलेलं आहे. मॅनहोल दुर्घटनेवरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केलेली आहे. ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांना कामं दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजपवर, सत्ताधाऱ्यांवर, भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. महापौरांकडून मुंबईची सेवा होत नसल्याचा सुद्धा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. महापौरांना तिथे वेळेत पोहोचवण्याची भीती कदाचित महानगरपालिकेत असेल, कारण कदाचित त्यांच्यावरच परत चौकशी लागेल. संशय जे महापौर घेतात ते स्वतःच्या यंत्रणेवर घेतात. कारवाई करणं गरजेचं आहे, पण चुकून जर कोणी त्या मॅनहोलमध्ये पडलं असेल तर त्याच्यावर चौकशी. जर इथे तिथे आता एकच आहे, महापौरांनी हे बोलावं नाही की ते मॅनहोल पण बांगलादेशांनी बनवलं होतं. मुद्दा हाच आहे. गमतीचाच भाग जरी बाजूला ठेवला, कारण मी गंमत करत नाही, महापौरांना गंमत वाटत असेल, पण दुर्दैव हे आहे मुंबईचं की आज कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हे सगळं महापौर आणि उपमहापौर लागलेले आहेत. त्यांच्याकडून पैसे काढण्यात असतील किंवा त्यांच्याकडून ब्लॅकलिस्टवाल्यांना कामं देण्यात असतील, मुंबईची सेवा करत नाही. माझ्या भावाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल मृत असलमच्या बहिणीनं प्रशासनाला केलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा मृत असलमच्या बहिणीनं प्रशासनाला केलेला आहे. आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी. मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. असलम शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आज जी घटना झाली तर साधारणतः किती वाजता झाले, ते कुठे निघाले होते, काय झालं? ते घरातून आपल्या कामानिमित्त गेले होते आणि तिथून येताना त्यांचं ते पाय म्हणजे ते खड्ड्यामध्ये पडले. मेन रोडवरती खड्डा होता आणि तिथंच ते पडले. असं काय नाही कुठं साईडला नाही का कुठं काय नाहीये. आणि ती रस्ता एवढा मोठा आहे की तिथं BSTची बसेस येते जाते, पुन्हा ट्रक वगैरे येते जाते. एवढं मोठा असून तुम्ही का केलं? तुम्हाला जर साफसफाई करायचीच आहे सर, तर तुम्ही तिथं सेफ्टी टूल्स का नाही वापरली? ते तुम्हाला सेफ्टी टूल्स वापरायला पाहिजे होती ना. एवढं मोठं तुम्ही असं खड्डा असं ओपन करून तुम्ही कुठं पण ठेवतात आणि तिथं कोण माणूस पण उभा नाहीये. आज माझा भाऊ आज पडला, कुणाचं दुसऱ्यांचं पडला असतं तर तिथं 2 शाळा आहेत, 2 शाळेची मुलं येतात जातात. त्यांचं काय? सुट्टीची पण वेळ होती ती. मुलांमध्ये कोणी पडलं असतं तर काय झालं असतं? आज आमचा माणूस गेला, आमचा माणूस आज परत येणार आहे काय? परत येणार आहे तो गेला ना आज. मग त्याची जबाबदारी कुणाची? ते कॉन्ट्रॅक्ट कुणाचं आणि त्याची जबाबदारी कुणाची? आज आमचा माणूस गेला, त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही सरकार काय आम्हाला देते? कोण काय आमच्यासाठी करतोय? रवी उंबरकर सर, गोविंद तुपे, G24 तास, मुंबई. आपण बघितलं साकीनाक्याला ज्या असलम शेख यांचा मृत्यू झालेला आहे मॅनहोलमध्ये पडून, त्यांच्या बहिणीनं संताप व्यक्त केलेला आहे. तर चेंबूरमध्ये झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतील विविध भागामध्ये झाडं कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. आज मुंबईतील 2 भागांमध्ये झाडं कोसळलेली आहेत. चर्चगेट आणि मरोळ भागामध्ये झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काल मरीन ड्राईव्हवर मोठं झाड कोसळलं आणि मुळासकट उन्मळून पडल्याची घटना घडली होती. तर जोगेश्वरी पश्चिमेतील AC रोडवर कोसळलेल्या झाडाखाली टेम्पो आणि विजेचा मीटर बॉक्स दबून गेलाय. मात्र सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे. कुर्ला पूर्वेतील नेहरू नगरमध्ये झाड कोसळून अनेक वाहनांचं नुकसान झालंय. तर काल अंधेरीच्या मरोळ मिलिटरी रोडवर सुद्धा मुसळधार पावसात झाड कोसळल्याची घटना घडली. या सर्व घटनांमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान धोकादायक झाडांचे तातडीनं ऑडिट करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनानं दिलेले आहेत. मान्सून पूर्व झाडांची तपासणी, छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे का करण्यात आल्या नाहीत असा सवाल आता उपस्थित केला जातोय. तर पालिकेच्या मान्सून पूर्व तयारीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. चेंबूर 12 नंबर रोड आहे.
यानंतर बघूया पुढली एक बातमी. शरद पवार यांनी सचिन अहिर यांना फोन केल्याची माहिती मिळते. उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. पवारांकडून सचिन अहिर यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ते उपसभापती झाले. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत येण्या अगोदर सचिन अहिर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजे संयुक्त राष्ट्रवादी त्यावेळेला होती, त्यावेळेला ते होते. त्यांनी अनेक महत्वाची पदं पवारांच्या राष्ट्रवादी त्यांनी भूषवलेली होती. राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम पाहिलेलं होतं. वेळ घेतो साहेब. हा साहेब, मी नक्की येतो साहेब. आशीर्वाद असू द्या साहेब. थँक्यू साहेब, आभारी आहोत साहेब. आपण वायबीला कधी असणार आहात? जी साहेब. नवी मुंबईतील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये रुग्णालयातील डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयातील डॉक्टर भावना पगारे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल MDH.